नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे बनवलेली आंबट गोड अशी चिंचेची चटणी। तर चिंचेच्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघूयात आपण। इथे मी घेतलेला आहे 1 कप चिंच, त्याच कपच्या मेजरमेंट मी इथे घेतलेला आहे खजूर, आणि इथे गूळ घेतलेला आहे, लाल तिखट, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ। तर सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला चिंच आणि खजूर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं 1 तासासाठी। तर भिजू घालण्याच्या अगोदर मी त्यातले बिया काढून घेतले होते। तर इथे 1 तास झालेला आहे, चिंच आणि खजूर भिजलेला आहे। तर त्या आता आपल्याला मिक्सरमधनं वाटून काढायचं आहे। तर तुम्ही इथे चिंच आणि खजूर दोन्ही एकत्र सुद्धा मिक्सरमधनं वाटून घेऊ शकता। तर इथं मी मिक्सरमधनं वाटून झालेलं आहे, त्याची प्युरी बनवून तयार आहे। तर ते आपल्याला ह्या गाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचं छान असं, जेणेकरून चिंचामध्ये जे छोटे छोटे काड्या असतात ना ते नाही यायला पाहिजे। अशा प्रकारे मी इथं ह्या गाळणीतून आपल्याला चिंच आणि खजुराची प्युरी गाळून घ्यायची अशा प्रकारे। तर इथं गाळून झालेला आहे। तो चोथा आपण पितळेचे भांडे घासण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो। तर इथं ही बघा प्युरी बनवून तयार आहे। आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेले, त्यामध्ये ही प्युरी मिक्स करून घेतलेले, त्यामध्ये गूळ मिक्स करून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असा, जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत। आणि त्यामध्ये मी इथे आता 1 चमचा जिरा पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आपल्याला चिंचेच्या चटणीला उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून चिंचेचा कलर आणि चिंचेच्या चटणीला जी चमक येत असते ना, ती चमक येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फिरवत राहायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, चिंचेच्या चटणीला कलरसुद्धा आलेला आहे आणि जी चटणीला चमक यायला हवी ती चमकसुद्धा आलेली आहे। इथं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली चिंचेची चटणी बनवून तयार आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे चिंचेच्या चटणीला। ही चटणी आपण समोशासोबत आणि पाणीपुरीसोबतसुद्धा खाऊ शकतो। ही चटणी आपण 1 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो। अशा प्रकारे आपली चिंचेची चटणी बनवून तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।